नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे। तर चला बघूया आज निफ्टीने कसा बिहेवियर केला। आज आपण काय कालच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कशन केलेलं, 24,000ला मार्केटने वरती चांगल्याच प्रकारे ब्रेकआउट दिलेलं आहे। तर मार्केट बुलिश आहे असं आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं। बट बघा तुम्ही, मार्केट इथं ओपन झाला, थोडा खाली येऊन परत काय केलं, वरच्या साईडला गेलेलं आहे। तर मी इथं कॉल बाय केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता फर्स्ट टार्गेट आपण 24,130चं कालच्या व्हिडिओमध्ये जी काही लेवल दिलेली, पण तिथं पण मार्केट गेलेलं नाही। जवळपास 80 पॉईंट्स आपल्याला टार्गेट इथं भेटलेलं आहे। जशी 24,000ची लेवल खालच्या साईडला ब्रेक झाली तिथं मग मी फूट टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता 100 पॉईंटचा आपल्याला मोमेंटम इथं पण कॅप्चर केलेला आहे। उद्यासाठी काय असू शकतं, मार्केटनी काय केलं, हा जो गॅप आहे तो गॅप फिल केला आहे। सध्या न्यूज पण चालू आहे, सध्या US आणि इराणचं मोठंच चालू आहे। तर त्याच्यामुळं पण न्यूज इम्पॅक्ट पण होत आहे। मार्केट एवढा चांगला ब्रेकआउट देऊन परत खाली आलेला आहे। मे बी हा गॅप फिल करून मार्केट परत वरती जाऊ शकते। तर उद्यासाठी काय असणार आहे, उद्यासाठी आजचा इंट्राडे लो, आज मोठ्या टाईम फ्रेमवरती आपण थोडं शिफ्ट होऊया। मोठ्या टाईम फ्रेमवरती शिफ्ट झालं तर ही जी काय मार्केटने वीक सोडलेली आहे आणि मार्केट उद्यासाठी डाऊन वाटते, कारण मार्केटला तशा न्यूज पण आहेत। त्यामुळे मार्केट डाऊनलाच वाटतंय मला, तरी पण बघूया आपण त्यातल्या त्यात काय करू शकतोय। जोपर्यंत 24,000ची लेवल अगेन वरच्या साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला 24,130 आणि 24,300 हे दोन टार्गेट आपल्याला वरच्या साईडला बघायला भेटणार नाही। डाऊनला बघायला गेला आजचा इंट्राडे लो जो 23,880चा आहे, हा खालच्या साईडला ब्रेक झाला तर 23,800 आपल्याला टार्गेट भेटू शकतं आणि 23,700 हे दोन टार्गेट उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतात। 5 मिनिटात तुम्ही बघायला गेलं तर प्राइस ॲक्शन बघायला गेलं तर निगेटिव्हच वाटतं प्राइस ॲक्शन पण, बट बघू आता उद्या कसं काय होतंय। बँक निफ्टी बघूया। बँक निफ्टी पण बघायला गेलं तर बँक निफ्टी पण जो काय हा गॅप आहे तो फील करू शकते किंवा न्यूज आहे इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न पण बनवू शकते, बट अजून त्याला वेळ आहे, बघूया कसं काय। तर आज पण आपण बघा इथं कॉल बाय केलेला, कारण मार्केट मी बाईंगलाच सांगितलेलं, तुम्ही बघू शकताय। अगेन मी 50 पॉईंटचा स्टॉप लॉस घेतलेला आहे आणि 300 पॉईंटचं टार्गेट मी इथं घेतलेलं आहे। टार्गेट आपलं 55,800चं होतं, पण मार्केटला आज दुपारीच 1 वाजता न्यूज होती जी की ट्विटरला ट्वीट दिसत होती, म्हणून मी इथं माझं टार्गेट बुक केलेलं आहे। सध्या न्यूज चालू आहे त्यामुळं मार्केट डाऊनला येण्याचे खूप चान्सेस आहेत। तर 55,000 आता उद्यासाठी काय असू शकतं, 55,000 हा खूप स्ट्रॉंग आहे। 55,000 जर खालच्या साईडला ब्रेक झाला तर मग आपल्याला बँक निफ्टी 54,600ला बघायला भेटू शकतो फर्स्ट टार्गेट। सेकंड टार्गेट तुम्ही बघितलं तर 54,400 हे दोन टार्गेट उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये आपल्याला बघायला भेटू शकते। अपसाईडला काय असू शकते, अपसाईडला आता जोपर्यंत आजचा इंट्राडे हाय वरच्या साईडला ब्रेक होणार नाही 55,200ची लेवल, तर मग अगेन आपल्याला आजचा जो इंट्राडे हाय मार्केटनं मारलेला आहे 55,530 इथंपर्यंत टार्गेट आपण ठेवू शकतो। 55,800 दोन टार्गेट आपण उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला भेटू शकते। बट न्यूज चालू आहे, मार्केट त्या अकॉर्डिंग रिॲक्ट करते। मार्केट उद्या गॅप डाऊन पण ओपनिंग होऊ शकते, बट बघू कसं काय होऊ शकतंय। तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे। चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब